आम्ही सारे खवय्ये. रामदेव स्ट्रॉंग इंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल दुसानीस तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मला माहिती आहे आतापर्यंत तुम्ही आम्ही सारे खवय्येचे सगळे एपिसोड्स खूप आवडीने पाहत असाल, पण सध्याचा एपिसोड काहीसे खास आहे कारण आपण अशा कपल्सना भेटतो ज्यांचं नुकतंच लग्न ठरलंय किंवा नुकतंच लग्न झालंय. आज आपण आलोत पुण्यात, भेटणार आहोत एका छान जोडीला ज्यांचं नाव आहे अदिती मुळे आणि अमोल मुळे. यांचं अरेंज मॅरेज आहे. त्यांच्या लग्नाला जेमतेम 6 महिने झाली आहेत. बोलूया त्यांच्याविषयी, त्यांच्या या प्रवासाविषयी आणि जाणून घेऊया त्यांच्या किचनमध्ये काय काय शिजतंय ते. चला, आपण आलोत अदिती मुळे आणि अमोल मुळे यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. 6 महिने झालेत लग्नाला, बरोबर? हो. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. हो. तुम्ही मूळचे कुठले आहेत? तुमची ओळख मला सांगा. माझं नाव अमोल मुळे, मी प्रॉपर जालन्याचा आहे. जालन्याचा? आणि तुम्ही? मी सोलापूरची आहे, पण शिक्षणासाठी आणि त्यानंतर आर्टिकलशिप म्हणजे मी CA, तर मग त्यासाठी मी पुण्यातच होते. 4-5 वर्षांपासून पुण्यातच आहे मी. कुठे म्हणजे तुमचं जुळलं कसं? मला थोडक्यात असं विचारायचंय की तुमचं जुळलं, कारण सोलापूर जालना फार फरक आहे खरं. नाही, पण आम्ही दोघेही पुण्यात होतो ना, त्यामुळे. मग तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही, लव्ह मॅरेज असं नाही, अरेंज मॅरेज. मग कसे भेटलात, कसे तुम्ही? तुमचे फॅमिली डॉक्टर जे आहेत जालन्याचे आराध्य, तर त्यांचे ते ओळखीचे निघाल्यामुळे मग बाकी काही गोष्टी. अच्छा, म्हणजे यांच्या घरचे तुमच्या डॉक्टरच्या ओळखीचे होते. अच्छा, मग ओळखीतून तुमचं जमलं. अच्छा, मग पुढे लग्न कधी ठरलं आणि कधी झालं लग्न? जानेवारीमध्ये ठरलं, म्हणजे 20 जानेवारीला हे मला बघायला आले होते. अच्छा. त्यानंतर यांनी 3-4 दिवसातच लगेच सांगितलं की हो, पण नंतर मग आम्ही परत एकदा भेटलो. 26 जानेवारीला आम्ही परत एकदा भेटलो आणि त्यानंतर असं वाटलं की नाही, आपले सगळे विचार जुळतात, म्हणजे सगळ्या आवडीनिवडी की म्हणजे होईल आपलं पुढे असं. मग या विचाराने मग आम्ही दोघांनी फायनल केलं. ओके, म्हणजे 26 जानेवारीला तुम्ही दोघंच भेटलात का? हो, 26 जानेवारीला आम्ही दोघे. मग काय बोललात एकमेकांशी? म्हणजे आवडी निवडी, काय करायला आवडतं, त्यानंतर पुढे काय करणार आहे, फ्युचरमध्ये काय करण्याची इच्छा आहे, त्यानंतर घरातल्या गोष्टी पण मॅच होत आहेत. घरामध्ये जी म्हणजे वडीलधारी लोक आहेत त्यांचं पण तिच्याकडनं व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं वाटलं. आणि मग नंतर मग आधीच तर होकार तर आधीच दिला होता. ओके, मग तुम्हाला आवडली मुलगी एकंदरीत? घरच्यांना आवडली, पहिल्या पसंतीत लगेच पटवली म्हणजे पटली. पण मग त्यानंतर लग्न कधी झालं? त्यानंतर 20 फेब्रुवारीला साखरपुडा झाला आणि नंतर मग थोडंसं मागे पुढे होतो, डेट 24 जून ही डेट फायनल झाली. पण तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी कशा आहेत? खूप पद्धतींमध्ये फरक आहे सोलापूर आणि जालना, नाही का? तर तुमच्याकडे कसं असतं? तिखट असतं कसं की गोड असतं कसं? म्हणजे सोलापूर साईडला बाकीचे लोक खातात तिखट, पण आमच्याकडे स्पेसिफिकली जास्त तिखट नाही खात. पण मी जेव्हा जालन्याला पहिल्यांदा गेले तेव्हा म्हणजे माझे सासू सासरे आजी सासूबाई म्हणजे असं तिखट म्हणजे त्यांना असं अगदी आवडतं. म्हणजे रोज मिरचीचा ठेचा जरी असेल तरी त्यांना खूप छान म्हणजे असं असतं. तुमच्याकडे मिरचीचा ठेचा रोज असतो. मलाही मिरचीचा ठेचा खूप आवडतो आणि मी आज खाऊन जाणार आहे. हो, नक्कीच. बरं, मी आता असं ऐकलंय की तुम्ही आज रेसिपी करणार, म्हणजे यांच्यासोबत तुम्हीही रेसिपी करणार? हो, करणार. तुम्ही करता घरात मदत? मी तुम्हाला हे घरात मदत करतात का? हो, करतात. काय मदत करतात? सलाड वगैरे, कोशिंबीर वगैरे असे किंवा चटणी असं काहीतरी छोटं पण हातभार लावतात. हो, कारण बेसिकली कसं आम्ही दोघेही सर्व्हिस करतो, मग ऑफिसवरून यायला दोघांनाही उशीर होतो. मग कसं भूक लागली असती पटकन सगळं करायचं असतं, मग हे करतात थोडीफार मदत करतात. अरे वा, छान. काय कोणत्या रेसिपीज करणार? तुम्ही काय करणार? मी आल्याची चटणी करणार. आल्याची चटणी करणार. आणि तुम्ही? मी खसखशीची खीर करणार आहे. काही दुसरं म्हणजे वाटल्या डाळीच्या वड्या करणार. वाटल्या डाळीच्या वड्या? वा, त्याच्यासोबत आल्याची चटणी का? अच्छा, ठीक आहे. बघूया आपण. आधी कोण करणार रेसिपी? मी करणार. तुम्ही करणार? पहिला मान तुमचा का? बरं, ठीक आहे. आधी आपले अमोल दादा रेसिपी करणार आहेत, पण साहित्य आम्हाला सांगायला लागेल काय ते. 2 तुकडे आल्याचे, 1 मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, मोहरी, जिरं, लसूण, साखर, फोडणीसाठी तेल, हिंग, हळद,
आणि चवीसाठी मीठ. साहित्य आपल्याला कळलं आहे. आता चटणीची कृती अमोल आपल्याला सांगणार आहे. काय करायचं अमोल? सर्वप्रथम आल्याचे खिसून घ्यायचं आलं, त्यानंतर मग लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं. मिक्सरमधनं काढून घ्यायचं म्हणजे जसं आपण आलं लसणाची पेस्ट करतो तसंच आहे हे? थोडं तसंच आहे, पण त्यामध्ये आपल्याला फोडणी पण घालावी लागते. अच्छा, चटणीसाठी फोडणी पण द्यायला लागेल. मग याचं प्रमाण कसं घ्यायचं? आता हे 2 तुकडे आल्याचे आहेत, त्यानंतर 3 लसणाचे तुकडे आहेत. अच्छा, 1 मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. ओके, मग हे आपण आता काढून घेऊया. थोडं टेन्शन आलंय. नाही, बरं, 2 तुकडे ना? 2 तुकडे आहेत. ओके. यानंतर लसूण. हे बरोबर आहे ना? लसणाचं 3 हो, 3 पाकळ्या. हे एवढंच लसूण हवा? हो. मिरची थोडी जास्त, कारण तो सोलापूरचा आहे, झणझणीत करणार आहे, नाही ना? जालना. अरे हो, जालनाचा आहे. मी कन्फ्युज झाले. ठीक आहे, हरकत नाही. पण तिखट खातोस तू म्हणून. हो. आणि कोथिंबीर आणि याचा रस मिक्सरमधनं पेस्ट करतानाच लिंबाचा रस टाकणार ना? नाही, मिक्सरमधनं काढल्यानंतर लिंबाचा रस. ओके, ठीक आहे. अमोल, मगाशी तू म्हटलं होतंस त्याप्रमाणे आता यामध्ये आता लिंबाचा रस घालायचा. थोडा अजून घाला. ओके, बरं. हे तर आपण करूच यात चटणी, पण मला तुझ्याशी जरा गप्पा मारायच्या. आदिती कशी? खूप छान आहे. हो. म्हणजे कशी? समजूतदार आहे, तुला खूप समजून घेते, सांभाळून घेते, कशी? ती समजूतदार आहे. मला बऱ्याच गोष्टी माझ्या ऐकते व्यवस्थित. तुझं ऐकते? हो, ऐकते. अच्छा, तू मग दादागिरी नाही ऑफकोर्स, म्हणजे चिडतो वगैरे कसं काय? तिला ओरडतो? हा, कधी म्हणजे थोडंसं हे करतो, पण ती खूप समजूतदार असल्यामुळे मला जास्त काय सांगावं लागत नाही. तुझी सगळ्यात फेवरेट डिश कोणती? तिला ढोकळा तसा आवडतो. ढोकळा? बघ, मी तिला विचारलं तर चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, तो म्हणतोय की तिला ढोकळा खूप आवडतो. बरं, आता आपण चटणीकडे वळूया. काय करायचं आधी? आता फोडणी द्यायची. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे तेल यात घेतलेलं आहे. हां, आणि मोहरी. बरं, आणखी थोडीशी. ठीक आहे, मोहरी टाकली. आता जिरं थोडंसं, आणखी आता थोडी हळद. आणि हिंग. आणि आता काय? आता हे टाकायचं. आता हे मिश्रणामध्ये हे फोडणी टाकायची. अशा रीतीने आपली झणझणीत ना आलं लसणाची चटणी तयार झाली आहे. तुम्हाला ती करायची आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. आल्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस, मोहरी, जिरं, लसूण, साखर, तेल, हिंग, हळद आणि मीठ. कृती: मिक्सरमध्ये किसलेलं आलं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून हे जिन्नस एकत्र वाटून घ्यावे. या वाटणामध्ये लिंबाचा रस घालावा. तेलामध्ये मोहरी, जिरं आणि हळदीची फोडणी करून ती आल्याच्या चटणीमध्ये एकजीव करून घ्यावी आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावं.